जो काही झिरो FIR आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इल्लीगल. हा जो काही कर्नाटकने जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय. अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय. अन्यथा नाही, याला शेमचा विषयच नाही. नमस्कार, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आजचा विषय राजकारणापलीकडचा आहे. हा विषय आहे एका मोठ्या नेत्याच्या मृत्यूच्या तपासाचा आणि त्याभोवती असलेल्या संशयाच्या धुक्याचा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन होतं. विमान अपघात की घातपात हा सवाल अख्ख्या महाराष्ट्राला पडतो. त्यांचे पुतणे रोहित पवार 56 दिवस लढा देतात, रस्त्यावर उतरतात, जनता मोर्चे काढते, रस्ते जाम होतात. पण आश्चर्य बघा, आपल्याच राज्यात आपल्याच प्रशासनाकडून एक FIR नोंदवून घेतला जात नाही. शेवटी रोहित पवारांना कर्नाटक गाठावं लागतं आणि तिथे 0 FIR होतो. आता यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कायदेशीर आक्षेप घेतलेत. पण आज आपण कायद्याच्या भाषेत नाही तर सर्वसामान्यांच्या भाषेत काही जळजळीत प्रश्न विचारणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचे प्रश्न कोणालाही झोपू देणार नाहीत. मित्रांनो, 56 दिवस कमी काळ नाहीये हा. एका बाजूला शोक आहे तर दुसऱ्या बाजूला संताप. रोहित पवार सातत्याने मागणी करत होते की या अपघाताचा सखोल तपास व्हावा. लोक रस्त्यावर का आले? कारण त्यांना संशय होता. रस्ते जाम का झाले? कारण प्रशासनाचे कान बहिरे झाले होते. पण प्रश्न असा पडतो की ज्या राज्यात अजितदादांनी आयुष्यभर सत्ता गाजवली, ज्या राज्याच्या प्रशासनावर त्यांची पकड होती, त्याच राज्याचं प्रशासन त्यांच्याच मृत्यूची तक्रार नोंदवायला नाही असं कसं म्हणू शकतं? कोणाच्या सांगण्यावरून हा FIR रोखला जात होता? की ही फक्त तांत्रिक अडचण होती? 56 दिवस जर एखादा लोकप्रतिनिधी तक्रारीसाठी वनवन फिरतोय तर सामान्य माणसाची काय गत असेल याचा विचार करा. जेव्हा महाराष्ट्राचे दरवाजे बंद झाले, जेव्हा रोहित पवार कर्नाटकला गेले आणि तिथे 0 FIR दाखल झाला. आता देवेंद्रजी म्हणतात की कर्नाटकला हा अधिकार नाही, ही महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी केलेली राजकीय खेळी आहे. चला आता कायद्यावर बोलूया. देवेंद्रजी म्हणतात की 0 FIR तेव्हाच होतो जेव्हा व्हिक्टीम तक्रार देण्याच्या स्थितीत नसतो. मान्य. पण इथे तर व्हिक्टीमचा जीव गेलाय. मग त्यांचे वारसदार तक्रार घेऊन येतात तेव्हा त्यांना 56 दिवस का झुंजावं लागतं? कर्नाटकने महाराष्ट्राची मानहानी केली. साहेब, महाराष्ट्राची खरी मानहानी तर तेव्हाच झाली जेव्हा एका पुतण्याला त्याच्या काकाच्या मृत्यूच्या तपासासाठी परराज्यात हात पसरावे लागले. जर आपल्या गृह मंत्रालयाने पहिल्याच आठवड्यात तक्रार नोंदवून पारदर्शक तपास केला असता तर कर्नाटकचा विषयच निघाला नसता. तुमची शांतता हीच दुसऱ्या राज्याच्या हस्तक्षेपाचं कारण ठरली. आज काही प्रश्न विचारते. मुख्यमंत्र्यांची भूमिका म्हणजे की 56 दिवस महाराष्ट्र जळत असताना मुख्यमंत्री महोदय पुढे का आले नाहीत? त्यांनी का आदेश दिले नाहीत की प्रकरण संवेदनशील आहे, तक्रार नोंदवून घ्या? पोलिसांना कोणाचा दबाव होता? FIR नोंदवण्यापासून त्यांना कोण रोखत होतं? राजकीय सूड की सोय? जर उद्या तपासात काही धक्कादायक निघालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तुम्ही फक्त लीगल आणि इलिगलच्या व्याख्येत सत्याला किती काळ अडकवून ठेवणार? मानहानी कुणाची? राज्याची मानहानी कायद्याने होत नाही, तर न्याय नाकारल्यामुळे होते. एका मोठ्या नेत्याच्या कुटुंबाला जर न्यायासाठी 56 दिवस लढावं लागतं तर हा राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा विजय आहे की पराजय? राजकारण आपल्या जागी आहे, पण माणुसकी आणि न्याय या गोष्टी त्याही वर आहेत. अजितदादा पवार हे फक्त एक नेते नव्हते, तर ते या राज्याच्या इतिहासाचा एक भाग होते. त्यांच्या निधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हीच मुळात गंभीर बाब आहे. रोहित पवार कर्नाटकला गेले हे कदाचित कायदेशीर तांत्रिकतेत चुकीचं वाटत असेल, पण नैतिकतेच्या निकषावर ते पूर्णपणे बरोबर आहे. कारण जेव्हा तुमचं घर तुम्हाला न्याय देत नाही तेव्हा तुम्हाला बाहेरचं दार ठोठवावंच लागतं. आज फडणवीस साहेब मानहानीची भाषा करतायत, पण जनतेला सत्याची भाषा हवी आहे. 56 दिवसांचा हा काळ महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी काळा ठपका आहे. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांनी कर्नाटकला जाऊन FIR नोंदवला ते बरोबर होतं का? आणि 56 दिवस महाराष्ट्र सरकार शांत का होतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे प्रश्न योग्य लोकांपर्यंत पोहोचतील. राजश्री अनफिल्टर्ड ला सबस्क्राईब करायला विसरू नका. सत्य मांडत राहू, प्रश्न विचारत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.